तर सध्या समाज माध्यमात एका रॅप सॉन्गची जोरदार चर्चा सुरू आहे। या रॅप सॉन्गच्या माध्यमातून मवियाची लक्तरे वेशीवर टांगली गेलेली आहेत। मवियाची लक्तरे काढणारे रॅप सॉन्ग सध्या कुणाचे असा सवाल उपस्थित झालाय सोशल मीडियावर। या राजकीय रॅपची जोरदार चर्चा सुरू आहे। कसं आहे रॅप सॉन्ग पाहूयात। खोटं बोलून मत मिळाली मस्ती आली काय महाराष्ट्राची जनता आता जागी झाली आहे 500 मधून 100 जागा पास होत नाही 10-20 वाढल्या म्हणून सत्ता येत नाही काय सत्ता येत नाही 10-20 वाढल्या म्हणून सत्ता येत नाही काय 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 ऐकलं का कान ऐका जाती जाती मध्ये लावला यांनी वाद मतापायी यांनी गावात लावली आग आरक्षणाच्या बैठकीत नियत तुमची दिसली गावगाड्यात भांडण लावायची आयडिया तुमची कसली खोटं बोलून मत मिळवायचा डाव करता काय एकदा मिळाली मते पुन्हा ट्राय करता काय खोटं बोलून मत मिळाली मस्ती आली काय महाराष्ट्राची जनता आता जागी झाली आहे खोटं बोलून मत मिळाली मस्ती आली काय महाराष्ट्राची जनता आता जागी झाली आहे महाराष्ट्राची जनता आता जागी झाली आहे विकासाच्या मुद्द्यावर मवियाची फाटली मतासाठी यांनी बघा डुकरांची चाटली जिहाद्यांच्या मतावरचा बंद करा मास स्वतःला हिंदू म्हणणं सोडून द्या आज कळलं काय सोडून द्या फतव्याच्या जीवावर मस्ती आली काय टांगा पलटी करीन ही हिंदूची औलाद आहे 500 मधून 100 आले पास होत नाही 10-20 वाढल्या म्हणून सत्ता येत नाही काय संविधान बदलणार म्हणून पसरवली तर भीती तुमच्याच बापजात्यांनी देशाची पाठ लावली किती 75ची आणि पाणी विसरलात काय नशीबमान तुझ्या आज्याची नसबंदी झाली नाही 70 वर्ष सत्तेत राहून केलं तरी काय लाडकी बहीण आणली तर पोटात दुखत आहे बहिणीला न्याय मिळू नये म्हणून जाता तुम्ही कोर्टात तर स्वतःचा बॅनर लावून मिरवताय काय काय खोटं बोलून मत मिळाली मस्ती आली काय महाराष्ट्राची जनता आता जागी झाली आहे 500 मधून 100 जागा पास होत नाही 10-20 वाढल्या म्हणून सत्ता येत नाही सत्ता येत नाही